नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी महेश गुरेवाल आपल्यासमोर टेक्निकल विषयाचा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, वर्नियर कॅलिपर. तर सगळ्यात आधी आपण सुरू करू वर्नियर कॅलिपरचे पार्टचे नावापासून. तर ही जी समोर दिसते ती आहे वर्नियर कॅलिपर. याचे पार्टचे नाव तुम्हाला एकदा सांगतो. हे फिक्स जॉ, हे दोन जॉ आहे फिक्स जॉ. हे दोन जॉ आहे मुव्हेबल जॉ, जे स्लायडरला अटॅच झालेले हे जॉ आहे ते मुव्हेबल जॉ. आणि ही आहे बीम. बीमवर जी मार्किंग केलेली आहे त्याला म्हणतो मेन स्केल. खालून जी मार्किंग केलेली आहे ती सेंटीमीटरमध्ये मार्किंग केलेली आहे आणि वरतून जी मार्किंग केलेली आहे ती इंचमध्ये मार्किंग केलेली आहे. आणि जे स्लाईड होतं, स्लायडरवर जी मार्किंग केलेली आहे त्याला काय म्हणतो, वर्नियर स्केल. आणि स्लायडरच्या वरती जे दोन स्क्रू दिलेले आहे त्याला काय म्हणतो, लॉकिंग स्क्रू. मोजमाप घेतल्यानंतर आपल्याला मोजमाप लॉक करण्यासाठी इथं लॉक करायचं असलं तर आपण इथं लॉक करून घ्यायचं, याच्यानंतर स्केल हलणार नाही. तर हे लॉकिंग स्क्रू. आणि हे फाईन ॲडजस्टमेंट स्क्रू. फाईन ॲडजस्टमेंट स्क्रू. आणि पाठीमागून जे दिलेलं आहे ते आहे डेप्थ बार. डेप्थ बार कसं आहे, हे पाठीमागून जे दिलेलं आहे रेक्टँग्युलर बार ते आहे डेप्थ बार. वर्नियर स्केलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लिस्ट काउंट. लिस्ट काउंट आपण कसं काढतो त्याच्याबद्दल आपण अधिक जानकारी घेऊ. आणि वर्नियर स्केलचं एक दुसरं नाव पण आहे प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट किंवा सूक्ष्म मोजमापाचं साधन. तर वर्नियर स्केलचं लिस्ट काउंट इथं दिलेलं आहे. वर्नियर स्केलच्या बाजूला हे आहे 0.02 mm. म्हणजे एममध्ये वर्नियर स्केलचं लिस्ट काउंट काय, 0.02 mm. आणि इंचमध्ये वर्नियर स्केलचं लिस्ट काउंट किती आहे, 0.001 इंच. तर हे लिस्ट काउंट आपण कसं काढतो, मेट्रिक पद्धतीचं लिस्ट काउंट मी तुम्हाला एकदा समजून सांगतो. तर लिस्ट काउंटसाठी आपल्याला काय लागतं आहे, मेन स्केलवर आपण कमीत कमी किती अंतर मोजू शकतो. मेन स्केलचं 2 भागांचं अंतर किती आहे. आता हे 0 ते 1 पर्यंत 1 सेंटीमीटर, पण 0 ते या लाईनचं अंतर किती आहे, हे 1 mm. याला काय म्हणतो 1 mm, म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये किती, 10 mm. तर मेन स्केलवर कमीत कमी आपण मेन स्केलच्या एका भागाची किंमत किती आहे, 1 मिलीमीटर. म्हणजे मेन स्केलच्या एका भागाची किंमत किती आहे, 1 मिलीमीटर. तेच आता वर्नियर स्केल, ही आहे वर्नियर स्केल. तर वर्नियर स्केल कशी आहे, मेन स्केलच्या 49 mm. हे बघा 0 पासून हे 40 आणि हे 49, हे 50पर्यंत नाही केलेली आहे, म्हणजे हे 49 mm पर्यंत. हे वर्नियर स्केलने किती, हे या 49 mmचे वर्नियर स्केलने किती भाग केलेले आहे, 50 भाग केलेले. तर वर्नियर स्केलच्या एका डिव्हिजनच्या भागाची व्हॅल्यू किती झाली, हे 49 छेद हे 50 भाग. तर आपल्याला काय भेटणार आहे, हे 0, हे वर्नियर स्केलचं 0 ते ही लाईन, या 2 डिव्हिजनमधला अंतर भेटणार आहे, 2 जवळच्या भागांचं अंतर भेटणार आहे. तर ते अंतर किती, 49 छेद 50. तर त्याची व्हॅल्यू येते 0.98 मिलीमीटर. तर अशा प्रकारे आपण लिस्ट काउंट कसं, लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय, लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. 1 मेन स्केल डिव्हिजन आपल्याकडे 1 मिलीमीटर आणि 1 वर्नियर स्केल डिव्हिजन आहे आपल्याकडे 0.98 मिलीमीटर. तर 1मधून 0.98 मिलीमीटर कट केले तर उरलं किती, 0.02 मिलीमीटर. हे आहे वर्नियर स्केलचं लिस्ट काउंट इन मिलीमीटर. लिस्ट काउंट पाहिला. आता आपल्याला बघायचं आहे रीडिंग कशी घेतो आपण वर्नियर स्केलवर. आता हे जे दोन जॉ आहे, या 2 जॉमध्ये आपण काय, बाहेरील माप म्हणजे रॉड असलं तर त्याचा व्यास आपण मोजू शकतो, किंवा फ्लॅट असलं तर फ्लॅटचं लेंथ, रुंदी मोजू शकतो, किंवा जाडी मोजू शकतो, ही आपण मोजू शकतो फ्लॅटची. हे लॉकिंग स्क्रूने लॉक करू शकतो. किंवा इंटरनल डायमीटर राहिले तर इंटरनल डायमीटरसाठी हे 2 जॉ वापरायचे, हे इंटरनल डायमेन्शनसाठी. आणि हे जे डेप्थ बार आहे हे डेप्थ मोजण्यासाठी आपण वापरतो. तर सध्या आपण फक्त फ्लॅटची लेंथ माहिती करून घेऊ, एक एक्झाम्पल घेऊ तुमच्यासाठी. आता हे जे आलेलं आहे, ही जी रीडिंग आहे, तर ही रीडिंग कशी वाचायची, तर ही रीडिंग आता वर्नियर स्केलचं 0 बघायचं आधी. वर्नियर स्केलचं 0 बघायचं. आणि या 0च्या अलीकडची, मेन स्केलवर अलीकडची किती रीडिंग आहे, 49. हे किती आहे, 40 पासून 0च्या अलीकडची पहिली लाईन. तर ही मेन स्केल रीडिंग किती आली आपली, 49. ही एका कागदावर लिहून घ्या. आता हे लिहिलं आपण, 49 मिलीमीटर मेन स्केल रीडिंग लिहून टाकली.
आणि लिस्ट काउंट पण आपल्याला माहीत आहे, लिस्ट काउंट किती आहे 0.02 मिलीमीटर. आता वर्नियर स्केल रीडिंग. वर्नियर स्केल रीडिंग काय राहते, वर्नियर स्केलवरची कोणती रेष वरच्या रेषला, मेन स्केलच्या रेषला एकदम स्ट्रेट लाईनमध्ये दिसते. आता या वर्नियर स्केलची कोणती रेष वरच्या लाईनला एक्झॅक्ट मॅच होते ते बघायचं. आता कोणती लाईन मॅच होते, ही 9 नंबर जी वर्नियर स्केलवर 9 लिहिलेलं आहे ती लाईन स्ट्रेट लाईन एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन मॅच होते. एकदा तुम्ही स्वतः बघू शकता, किंवा तुमच्या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवा, क्वालिटी वाढवा, तुम्हाला बरोबर दिसेल. हे वर्नियर स्केलवर जिथं 9 लिहिलेलं आहे ती लाईन वरच्या लाईनला एक्झॅक्ट मॅच होते. म्हणजे आपली रीडिंग किती झाली. आता हे 0 पासून मोजायचं, कितव्या नंबरची लाईन आहे, 0 1 2 3 4 5, म्हणजे 1 पर्यंत 5 आहे, म्हणजे हे 5 असतील, हे 5 असतील, म्हणजे 9 5 45 45. तर ही आपली वर्नियर स्केल रीडिंग किती झाली, 45. तर ते तिकडे लिहायचं 45. तर हे कॅल्क्युलेशन आपण केलं 49 + 0.02 × 45. तर याचं उत्तर आलं 49.90 मिलीमीटर. तर अशा प्रकारे आपण शिकलो वर्नियर स्केलने रीडिंग कशी घ्यायची. तर हे बाहेरील मापासाठी पण ही स्केल आणि आतील मापासाठी पण ही स्केल. मेट्रिक पद्धतीमध्ये मोजायचं तर खालची स्केल वापरायची, आणि इंचमध्ये मोजायचं तर वरची स्केल वापरायची. आणि इंचमध्ये वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती आहे, 0.001 इंच. मेट्रिकमध्ये मध्ये वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती आहे, 0.02 मिलीमीटर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सगळ्यांना पार्टचे नाव माहीत झाले. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.